नमस्कार, मी दीपक पत्रे. माय सिटी न्यूजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी. आपण जसे आपला घराचा परिसर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे इतरही परिसर स्वच्छ ठेवण्याचे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. हे फक्त बोलून न दाखवता ते प्रत्यक्ष कृतीतून करून दाखवत ब्रह्मपुरी मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे ब्रह्मपुरी नागबीड रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोरील वन विभागाच्या खुल्या मोकळ्या पटांगणावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. ब्रह्मपुरी नागबीड राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोरील वन विभागाच्या खुल्या मोकळ्या पटांगणावर ब्रह्मपुरी शहरातील अनेक नागरिक सकाळी सायंकाळी फिरायला जात असतात. सोबतच या ठिकाणी अनेक विद्यार्थी हे क्रीडांगण म्हणून या मोकळ्या जागेचा वापर करत असतात. सदरची मोकळी जागा ही शहराच्या बाहेर असल्यामुळे दुर्लक्षित असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, कागदी कचरा, रिकाम्या प्लास्टिक बॉटल्स, रिकाम्या दारूच्या बिअरच्या बॉटल्सचा कचरा पडलेला होता. या खुल्या पटांगणावर विद्यार्थ्यांना खेळताना तसेच या ठिकाणी फिरायला येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. हे लक्षात घेत या ठिकाणी फिरायला येणाऱ्या नागरिकांनी मॉर्निंग वॉक ग्रुप तयार केला आणि या ग्रुपच्या माध्यमातून ही मंडळी आता दरवेळेस या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत परिसर स्वच्छ ठेवण्याचे प्रयत्न करत आहे. ब्रह्मपुरी मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे नुकतीच स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचा कचरा गोळा करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे स्वच्छता मोहीम राबवत असताना आपण किती मोठ्या पदावर आहोत याचा विचार न करता आपण प्रथम एक जागरूक नागरिक आहोत व आपला आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याची आपले सुद्धा कर्तव्य असल्याचे विचाराने प्रेरित होऊन या मान्यवरांनी आपले कर्तव्य बजावत इतरांना प्रेरणा दिली. या स्वच्छता मोहिमेमध्ये डॉक्टर लक्ष्मीकांत लाडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे सर, रश्मिताई पेशणे, गट विकास अधिकारी पंचायत समितीचे रवींद्र गुगडे, आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे लोखंडे सर, बंटीभाऊ श्रीवास्तव, विनोदभाऊ नवघडे, पाथोडे साहेब, डॉक्टर कापगते, डॉक्टर पर्वते, डॉक्टर नाकाडे, डॉक्टर हरणे, डॉक्टर राखडे, डॉक्टर योगेश बनवाडे, डॉक्टर मनीषा लाडकर, सौ ठोसरे मॅडम, रामकृष्ण चौधरी सर, विजय बोदेले सर, सुधीर अलोने सर, वीरेंद्र सुखदेवे सर, नायब तहसीलदार उमेश कावडे, राईस मिल अड्याळचे अग्रवाल साहेब, मेजर भैया बुराडे, जिंगरे साहेब आदीसह ग्राउंडवर नियमितपणे क्रिकेट खेळणारे क्रिकेटपटू, नियमित मॉर्निंग वॉकला येणारे सर्व ज्येष्ठ मंडळी यांनी सहकार्य केले. गोंदिया नागबीड चांदापोर्ट रेल्वे मार्गावरील गाड्या 2 दिवस बंद राहणार. येत्या 19 व 20 जूनला गोंदिया नागबीड चांदापोर्ट या मार्गावरील सर्व सुपरफास्ट पॅसेंजर मालगाड्या या 2 दिवस बंद राहणार आहेत. यासंबंधी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विलासपूर झोनने एक पत्राद्वारे कळवले आहे. गोंदिया जवळील हिरडामाली येथे 14 तासाचे काही तांत्रिक काम करणार आहेत. या रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या 2 दिवसांसाठी बंद करून या रेल्वे गाड्या नागपूर मार्गे वळवण्यात आल्या आहेत. ब्रह्मपुरी शहरातील गरवीर दवाखानाजवळ शांतीनगर येथे राहणारे एक कुटुंब दिनांक 16 जूनला निवजाबाई हितकारणी महाविद्यालयाचे सभागृहात नातेवाईकांचे लग्न कार्य असल्यामुळे सकाळी 11 वाजता घराचे मुख्य दरवाजाला कुलूप लावून सहकुटुंब लग्नाला गेले होते. लग्न लावून दुपारी 2 वाजता घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाजावरील कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला असता तो आतून बंद होता. त्यानंतर त्यांनी घराच्या मागच्या दरवाजाकडे जाऊन बघितलं असता तो खुला होता. घरामध्ये प्रवेश केला तेव्हा घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या अनुपस्थित सकाळी 11 ते दुपारी 2च्या दरम्यान त्यांच्या घरी चोरी करून अंदाजे 15,000 रुपये चोरून नेले. चोरट्यांनी दिवसाढवळ्या मुख्य वस्तीमध्ये घरी चोरी केल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.